कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रायशा कुलकर्णी कॅफेत बसून आपल्या मैत्रिणींचं बोलणं ऐकत होती. निकिता अचानक म्हणाली, मग तू याबाबत काय करणार आहेस? रायशा चकित होऊन म्हणाली, मी मी काय करणार? निकिता खोळकर हसली. त्याला सिड्यूस कर. रायशा दचकल्यागत मोठ्याने म्हणाली, काय? आता ओरडतीये कोण? निकिताने भुवया उंचावत विचारले. सॉरी सॉरी, रायशा लाजत म्हणाली. कृतिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे सांगितले, हो रायशा, निकी बरोबर सांगतेय. तुला त्याला सिड्यूस करायलाच हवं. रायशा दोघीकडे पाहत म्हणाली, तुम्ही दोघी वेड्यात काढतायत का? मी सिड्यूस? निकिता हसत म्हणाली, अगं रायशा, आम्ही तुझ्या स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलतोय, दुसऱ्या कोणाच्या नवऱ्याबद्दल नाही. तो तुझाच नवरा आहे. रायशा अजूनही गोंधळलेली होती. पण मी कसं करू हे? तिचं उत्तर ऐकताच निकिता आणि कृतिकाने एकदम हसत हात टाळ्या वाजवल्या. कृतिका म्हणाली, बस, हीच आपली मुलगी. निकिता पुढे म्हणाली, काळजी करू नको, आम्ही सगळं सांगू, तू फक्त ऐक. रायशा घाबरत विचारते, कसं? निकिता आत्मविश्वासाने म्हणाली, आज रात्री तू एक सेक्सी ट्रान्सपरंट नाईट ड्रेस घाल आणि त्याच्यासमोर शांतपणे उभी राहा. त्याला इशारा कळेल आणि बाकीचं तो बघेल. रायशा हबकली. आणि जर त्याने समजलं नाही तर? निकिता डोळा मारत म्हणाली, मग दुसरा प्लॅन करू, पण आज नक्की जमेल. कृतिकाने दोघींना उभं करत म्हटलं, चल मग, आज रात्रीसाठी तयारी करायची आहे. रायशा घाबरून विचारते, कुठली तयारी? कृतिकाने असंच सांगितलं, मला माहीत आहे की तुझ्याकडे असं काहीही नाही, त्यामुळे शॉपिंगला जाऊया. येस, निकिता उत्साहाने म्हणाली. तिघी कॅफेतून बाहेर पडल्या आणि शॉपिंग मॉलमध्ये गेल्या. कृतिकाने एक सुंदर पण अत्यंत सेक्सी नाईट ड्रेस तिच्या हातात ठेवत सांगितलं, रायशा, आमचं काम इथे संपलं, आता पुढचं तुझं. निकिता तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आज रात्री थोडंसं धाडस दाखव, तू करू शकतेस. तिघी एकमेकींना मिठी मारतात. नंतर निकिता विचारते, ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे ना की उद्या सकाळी माझं फ्लाईट आहे? बाय, मी तुम्हाला खूप मिस करणार. कृतिका आणि रायशानेही तिला मिठी मारून म्हणाल्या, आम्हीही तुला मिस करू. निकिता जा उभी राहून म्हणाली, ओके, इमोशनल होऊ नका. आणि रायशा, मला सगळी डिटेल्स उद्या हव्यात, विसरू नकोस. बेस्ट ऑफ लक, बाय. ती निघून गेली आणि बाकी दोघीही आपापल्या घरी निघाल्या. घरी परतताना रायशाच्या मनात एकच प्रश्न फिरत होता, ती खरंच आज रात्री आपल्या नवऱ्याला सिड्यूस करू शकेल का? तिला एवढं धाडस जमेल का? रात्री काय होणार याची तिला स्वतःलाच कल्पना नव्हती. रायशाच्या मनात एकच विचार सुरू होता, मी खरंच आज रात्री त्याला सिड्यूस करणार आहे? जर त्याला काहीच करायची इच्छा नसेल तर? तो रागावला तर? देवा, मला थोडं धाडस दे. तेव्हाच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर निकिताचं नाव चमकलं. तिने कॉल उचलला. हॅलो निकी, काय झालं? निकिता शांतपणे म्हणाली, ऐक, मी तुला एक अडल्ट फिल्मचा लिंक पाठवलाय, बघ, तुला उपयोग होईल. रायशा घाबरत म्हणाली, काय? मला ते काही नको आहे, मी नाही बघणार. निकिता म्हणाली, मला माहीत आहे तू तणावात आहेस आणि विचार करतेस की हे कसं करशील, म्हणून बघ, रिलॅक्स हो, तुझे हार्मोन्स ॲक्टिव्ह झाले की तुला धाडस येईल. रायशा अजूनही नाखुश. पण निकिता कट करत म्हणाली, काही पण नाही, बघ फक्त, बाय. कॉल कट झाला. रायशाने फोनकडे पाहत सुस्कारा सोडला. मी काय करणार? ठीक आहे, वाटतंय बघते, अमान येईपर्यंत अजून वेळ आहे. रायशाने फोनवर आलेली फिल्म प्ले केली. ती त्या चित्रपटात एवढी गुंगून गेली की अमान कधी घरी आला हे तिला कळलंच नाही. तिचा लाल झालेला चेहरा, जोरात चाललेला श्वास, कोणीही पाहिलं असतं तर तिने काय पाहत आहे हे लगेच समजलं असतं. अमान दारात उभा राहून काही क्षण स्तब्धच झाला. स्वतःला सावरून तो गंभीर आवाजात म्हणाला, रायशा, काय बघतीयस तू? त्याचा आवाज ऐकून रायशाने फोनवरून नजर वर केली आणि अमान समोर उभा दिसताच तिचे डोळे विस्पारले. ती किंचाळली आणि फोन हातात धरून एकदम बाथरूममध्ये पळाली. पण तिच्या लक्षातच आलं नाही, अमानच्या चेहऱ्यावर एक हलकंसं, खूप खरंच मी तू म्हटलं होतं. बाथरूममध्ये रायशा स्वतःचा चेहरा हातात झाकून बसली होती. देवा, किती लाजिरवाणं, आता त्याला मी कशी सामोरी जाणार? तिने अचानक फोनकडे पाहिलं आणि निकिताला कॉल केला. फोन उचलताच निकिता म्हणाली, काय रायशा, अजूनही घाबरली आहेस? रायशा चिडून म्हणाली, गप्प बस, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि तिने नुकताच घडलेला सगळा किस्सा तिला सांगून टाकला. निकिताच्या हसण्याचा आवाज फोनमधून एकदम मोठा आला. हा हा हा.
रायशा चिडून म्हणाली. हसायचं बंद कर. आता सांग मी काय करू. निकिता शांत होत म्हणाली. ऐक, मला वाटतं हे चांगलंच झालं. रायशा गोंधळली. चांगलं? निकिता म्हणाली. हो, त्याला तर कळलं आहेस तू काय बघत होतीस. त्यामुळे तू जेव्हा आज रात्री तो ड्रेस घालून त्याच्यासमोर उभी राहशील, बाकीचं तो स्वतः समजून घेईल. निकिता म्हणाली होती, त्याला काही समजायला त्रास होणार नाही. मग मजाच आहे ना. पण रायशा अजूनही शरमलेली होती. पण मला खूप लाज वाटतेय, ती म्हणाली. निकिता लगेच बोलली. रायशा, तुझे लाज काढून टॉयलेटमध्ये फ्लश करून टाक. तुलाच करायचं आहे. बेस्ट ऑफ लक. आणि तिने कॉल कट केला. रायशाने खोल श्वास घेत स्वतःलाच म्हटलं, हो, मी हे करू शकते. मी काही चुकीचं करत नाही. तिने बाथरूमचा दार हळूच उघडला आणि बाहेर डोकावून पाहिलं. अमान कुठेच दिसत नसल्याने ती पटकन बाहेर आली. शॉपिंग बॅग उचलली आणि पुन्हा बाथरूममध्ये शिरली. पण तिच्या लक्षात आलंच नाही. बाल्कनीत उभा असलेला अमान तिच्या प्रत्येक हालचालीकडे खूप मजा घेत पाहत होता. थोड्या वेळाने बाथरूमचं दार क्लिक करून उघडलं. रायशा त्या ट्रान्सपरंट नाईट ड्रेसमध्ये अगदी हळूच बाहेर आली. तिच्याकडे बघताच अमानचा श्वास एक क्षण अडकला. त्याने लगेच चेहरा वळवला, लॅपटॉप बंद केला आणि काही न बोलत सरळ बाथरूममध्ये गेला. रायशा जागेवरच थिजली. मी आकर्षक नाही का? की माझ्या कृतीमुळे तो रागावला? काही वेळाने अमान बाहेर आला. घसा खाकरत म्हणाला, अजून झोपली नाहीस? तो तिच्याकडे न पाहत बोलत होता. रायशा मात्र काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. कुठलंच उत्तर न मिळाल्याने अमान तिच्याकडे वळून म्हणाला, अगं काय झालं? रायशा थरथरत्या आवाजात विचारते. तुला मी आवडत नाही का? अमान दचकला. काय? असं का वाटलं तुला? जर आवडत असते तर तू काहीतरी रिॲक्ट केलं असतंस. पण तू काहीच नाही केलंस. अमान हलकंसं हसत म्हणाला. कोण म्हणालं की मी काहीच रिॲक्ट नाही केलं? रायशा निरागसपणे म्हणणार होती. जर तुला काही रिॲक्शन झाली असती तर. आणि पुढच्या क्षणी तिला अमानने काय सुचवलंय ते समजलं. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला. अमान तिचा घाबरलेला चेहरा पाहत मनोमन खूप आनंदित झाला. ठीक आहे, आता झोप. खूप उशीर झालाय, तो म्हणाला. नाही. रायशाने त्याचं मनगट पकडलं. काय? रायशा खोल श्वास घेत म्हणाली. मला आपल्या लग्नाचं कन्झुमेट करायचं आहे. ती एकदम एका श्वासात म्हणाली. अमान चकित. काय? आत्ताच सांगितलं ना, मग पुन्हा का विचारतोयस? तिला अजून मान खाली घालत म्हणाली. अमान तिच्याकडे चालत आला. तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरून सौम्य आवाजात म्हणाला. मला भीती आहे. तुला भविष्यात याचा पश्चाताप होऊ नये. रायशाने त्याच्याकडे पाहत विचारलं. तुला का वाटतं मी पश्चाताप करेन? तू मला सोडून दुसऱ्या कोणासोबत जाणार आहेस का? अमान लगेच म्हणाला. कधीच नाही. मग? तिने विचारले. अमान शांतपणे म्हणाला. मला माहीत आहे लोक आपल्या मागे काय बोलतात. ते म्हणतात तू इतकी सुंदर आणि तरीही एका अशा माणसाशी लग्न केलंस त्याच्या चेहऱ्यावर एक कुरूप जखमेचा व्रण आहे. कारण फक्त तुझ्या मंगेतराने तुला धोका दिला. रायशाने निर्धाराने उत्तर दिलं. मला लोकांची काहीच पर्वा नाही. माझ्यासाठी तूच या जगातील सर्वात देखणा पुरुष आहेस. अमान गंभीर आवाजात म्हणाला. मी तुला शेवटची संधी देतोय. जर मी पुढचं पाऊल टाकलं तर मग मागे वळण नाही. तू कायमची माझी होशील. रायशाचा आवाज कंपित पण खात्रीचा होता. मला तसंच व्हायचं आहे. त्या क्षणी अमानने स्वतःला रोखू शकला नाही. तो हळूच पुढे झुकला आणि रायशाच्या ओठांवर आपले ओठ टिकवले. तिचे ओठ कोमलतेने टिपायला सुरुवात केली. रायशा त्याच्या त्या सौम्य स्पर्शात पूर्णपणे वितळून गेली. हळूहळू खोलीतील तापमान त्यांच्या उत्कट प्रेमाने वाढू लागलं. दोघंही एकमेकात हरवत गेले. त्या रात्री दोन जीव खरंच एक झाले. पडद्याच्या फटीतून चंद्रही त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनला. अहो, डोकावू नका. त्या दोघांना त्यांच्या खास क्षणांचा आनंद घ्यायला द्या. रायशा सकाळी जागी झाली तेव्हा पहिली गोष्ट तिला दिसली अमानचा शांत प्रसन्न चेहरा. काल रात्रीचे क्षण आठवताच तिचा चेहरा पूर्ण लाल झाला. तिला माहीत होतं, काल ती फक्त तिचं शरीरच नाही तर तिचं मनसुद्धा त्याला दिलं होतं. आता ती पूर्णपणे त्याची झाली होती. ती नकळत अमानच्या चेहऱ्यावरील त्या जखमेवर हलकेच हात फिरवू लागली. तिच्या स्पर्शाने अमान जागा झाला. गुड मॉर्निंग, तो म्हणाला आणि तिचा हात उचलून त्यावर हलकं चुंबन घेतलं. गुड मॉर्निंग, रायशाने गोड हसू दिलं. कुठे दुखतंय का? अमानने मृदू आवाजात विचारलं. हो, थोडंसं, ती लाजून ब्लँकेटमध्ये चेहरा लपवत म्हणाली. अमान तिच्या या कृतीवर हसला. उद्या मला पुण्याला जावं लागणार आहे.
तू माझ्यासोबत येशील? रायशा मंदपणे विचारते. तुला माझ्याबरोबर यायला हवं आहे? हो, अमानने सहज उत्तर दिलं. मग मी येईन. दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. रायशा थोड्या संकोचाने म्हणाली, अमान, मी तुला काही विचारू? हो, विचार. मी या काही दिवसात पाहिलंय, तू रोज ऑफिसला निघण्यापूर्वी आरशासमोर उभा राहतोस, त्या व्रणाला हात लावतोस आणि मग तुझ्या डोळ्यात एक वेगळीच थंडी उतरते. का? तुला तो प्रसंग आठवतो का? तुला तुझी आई आठवते का? अजूनही दुखतं का? हे ऐकून अमानच्या चेहऱ्यावरची शांतता गायब झाली. तो गंभीर झाला. रायशा लगेच म्हणाली, जर तुला सांगायचं नसेल तर चालेल, मला जबरदस्ती नाही. अमान शांतपणे म्हणाला, नाही, ठीक आहे. हो, तो प्रसंग आठवतो आणि हो, दुखतं, पण इथे नाही. त्याने आपल्या हृदयाकडे बोट दाखवलं. इथे. तो व्रण मला माझ्या आईला झालेल्या यातना आठवतो आणि मला स्वतःची असहाय्यता. मी मी माझ्या आईला वाचवूच शकलो नाही. रायशा काही बोलली नाही. ती अमानला घट्ट मिठी मारून बसली. अमाननेही तितक्याच आपुलकीने तिची मिठी परत स्वीकारली. दोघेही शांतपणे एकमेकांच्या कुशीत राहून त्या जवळीकीचा आनंद घेत होते. रायशाला आता समजलं होतं, अमान तसा अहंकारी किंवा कठोर मनाचा नाही, जसा ती आधी समजत होती. त्याच्या कोमलतेचा अनुभव तिने आधीच घेतला होता. त्याच्या वागण्यातलं सगळं काही, त्याच्या आईच्या मृत्यूशी जोडलेलं, तिला वाचवू न शकल्याची खंत, हाच त्याला असा बनवणारा एकमेव कारण. आज त्या मिठीत असतानाच रायशाने मनोमन एक वचन दिलं. ती त्याला सगळं सुख देईल, त्याच्या वेदना पुसून टाकण्यास ती त्याला साथ देईल. हे विचार करत तिच्या ओठांवर एक हलकी स्मित रेषा उमटली आणि ती त्याच्या बाहुपाशात आणखी बिलगली. अमाननेही तिचा हा गोड हावभाव आनंदाने स्वीकारला. एक सुगंधित वास माझी झोप मोडत होता. मी आता पुण्यातल्या आमच्या अपार्टमेंटमध्ये आहे. म्हणजे मी अपार्टमेंटमध्ये एकटीच आहे. थांबा. हो ना, मी तर या घरात एकटीच आहे. मग हा इतका छान सुगंध कुठून येतो आहे? हळूहळू चालत रायशा किचनकडे गेली आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाली. तिचा नवरा किचनमध्ये उभा राहून स्वयंपाक करत होता आणि त्या क्षणी तो इतका सेक्सी दिसत होता की ती तर अक्षरशः त्याच्याकडे पाहतच राहिली. अमान हसत म्हणतो, मला नंतर खा, पण आधी काहीतरी खायला घे. हे ऐकून रायशाचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. रायशा म्हणते, शप, गप्प बस. अमान म्हणतो, काय? मला खायचंच नाही तुला? ठीक आहे, तुझी इच्छा, पण मी तुला खाणार आहे. माझा फेवरेट डेझर्ट मला खूप मिस होतोय. आधी हे जेवण संपव, मग मी माझं गोड डेझर्ट खाईन. रायशा म्हणते, वेडा. अमान अशा प्रकारे बोलू शकतो हे रायशाने कधीच कल्पना केली नव्हती. पण अमान प्रत्येक वेळी नवीनच बाजू दाखवत तिला आश्चर्यचकित करत राहायचा. रायशा म्हणते, मला माहीतच नव्हतं तू इतका छान स्वयंपाक करतोस. अमान म्हणतो, हो, मला जमतं, पण त्यामुळे काय फायदा? तुझ्यासारखी स्वादिष्ट चॉकलेट सँडविचेस मी बनवू शकत नाही. रायशा म्हणते, तू माझी चेष्टा करतोयस? अमान म्हणतो, नाही, अजिबात नाही. रायशाने मुलांसारखे ओठ बाहेर काढत पुटपुटलं. अमान हसतच तिच्याकडे आला. तिच्या ओठांवर हलका किस घेतला आणि तिला हातात उचलून थेट त्यांच्या खोलीकडे घेऊन गेला, अगदी ब्रायडल स्टाईलमध्ये. रायशा म्हणते, ए, काय करतोयस? अमान म्हणतो, मला माझं डेझर्ट हवं आहे, आत्ताच. काही क्षणांतच दोन शरीरं त्या खोल प्रेमाच्या उष्णतेत एकमेकात वितळून गेली. पुण्यावरून परत येऊन 1 महिना झाला होता. या काळात रायशा आणि अमान यांच्यातील जवळीक अधिकच वाढली होती. रायशा मनापासून देवाचे आभार मानत होती. देवाने तिच्यासाठी अमानसारखा जीवनसाथी निवडला याबद्दल. आता तिची देवाकडे एकच इच्छा होती, तिच्या आईची तब्येत ठीक व्हावी, त्या भीषण आजारातून तिला मुक्ती मिळावी. रायशा रोज प्रार्थना करत होती, फक्त आईचं आरोग्य सुधारावं म्हणून. त्या दिवशी ती आईचे रिपोर्ट्स घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडत होती, तेव्हा तिने पायऱ्यांवर बसलेली एक मुलगी पाहिली. ती जोरजोरात रडत होती. रायशाने तिला ओळखले आणि लगेच तिच्याकडे धावली. रायशा म्हणते, तारा, काय झालं? का रडतेस तू? रायशाला पाहताच तारा आणखी मोठ्याने रडू लागली. रायशा तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणते, तारा, शांत हो. सांग ना, काय झालं? तू इथे हॉस्पिटलमध्ये का आली आहेस? काही प्रॉब्लेम झालाय का? असं का रडतेस? तारा हिचकीत म्हणते, हे हे सगळं माझ्या पापांचं फळ आहे. रायशा म्हणते, 1 मिनिट, आधी रडणं थांबव. नीट सांग, काय झालं? तारा म्हणते, मी प्रेग्नंट आहे. हे ऐकताच रायशाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने ताराला लगेच मिठीत घेतलं. रायशा म्हणते, अरे वा, किती छान बातमी आहे ही. पण मग रडतेस का? तुला बाळ नकोय का? तारा डोकं जोरजोरात हलवत म्हणते, हवंय,
मला बाळ खूप हवंय. रायशा म्हणते, मग प्रॉब्लेम काय? तारा डोळे पुसत म्हणते, आकाशला बाळ नकोय. त्याने मला गर्भपात करायला सांगितलंय. नाही केला तर तो मला घटस्फोट देईल म्हणतोय. रायशा क्षणभर थांबली, पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात राग ठसठसू लागला. रायशा म्हणते, काय? हे कसलं मूर्खपणाचे बोल आहेत? त्याने असं कसं काय सांगितलं? तो कुठे आहे? मी आत्ताच बोलते त्याच्याशी. तारा घाबरून म्हणते, तू तू खरंच करशील माझ्यासाठी? तुला तुला माझा राग नाही येत? रायशा तिचे हात घट्ट पकडून म्हणाली, तारा, आपण चुलत बहिणी आहोत. हो, भूतकाळात तू चुका केल्या. मला राग आला होता. मी दुखावलेही होते. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला द्वेष करते. माझ्या बहिणीला माझी गरज आहे, तर मी तिला कधीच सोडून जाणार नाही. कधीच नाही. तारा अपराधीपणे डोकं खाली घालून रडत म्हणाली, राशू, मला माफ कर. मी खरंच खूप वाईट केलं होतं. रायशा म्हणते, आता ते सोडून दे. आपण नंतर बोलू यावर. सध्या महत्त्वाचं म्हणजे आकाश कुठे आहे? घरी आहे का? तारा म्हणते, नाही, तो घरी नाही. मला माहीत आहे तो कुठे आहे. चल माझ्यासोबत. दोन्ही बहिणी हॉस्पिटलच्या प्रांगणातून बाहेर पडताच थोड्या अंतरावरून त्यांना कोणीतरी पाहत होतं, ओठांवर एक भेसूर दुष्ट हास्य घेऊन. तो कोण होता आणि त्याच्या त्या हास्याचा अर्थ काय? पंचतारांकित हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रायशाने संभ्रमाने ताराकडे पाहिलं. रायशा म्हणाली की आपण इथे का आलो आहोत? तारा शांतपणे म्हणाली की आकाश इथेच आहे. रायशा दचकली, इथे? हॉटेलमध्ये? तारा मान डोलावून म्हणाली की ते दोघे भांडले की तो नेहमी इथेच येतो. रायशा म्हणते, ओह, म्हणत शांत झाली. तारा पुढे म्हणाली, चल आज जाऊ. रायशाला मात्र ते पटत नव्हतं. तिने सुचवलं की आकाश घरी परतला की बोलू, तोडगा काढू, त्याला थोडा वेळ एकटं राहू देऊ. पण तारा घाबरून मोठ्याने नाही म्हणाली. रायशा चकित झाली. तेव्हा तारा अश्रूंनी म्हणाली की आकाश 2-3 दिवस घरी परतणार नाही आणि परतलाच तर घटस्फोटाच्या कागदांसह येईल. त्याने सांगितलं होतं, 2 दिवसात गर्भपात केला नाही तर घटस्फोट. तारा रडू लागली. रायशाने तिचे अश्रू पुसत तिला समजावलं की सतत रडू नये. तिच्या पोटातले बाळही आता तिची जबाबदारी आहे. तिने शांत राहायला हवं. तारा म्हणाली की जेव्हा आपण इथे आलोच आहोत तर थेट जाऊन आकाशशी बोलूया. मग रायशाने मान्य केलं. दोघींनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. लिफ्टने 5व्या मजल्यावर गेल्या आणि रूम नंबर 503 समोर थांबल्या. रायशा म्हणाली, आपण रिसेप्शनकडे विचारलंच नाही. तुला खात्री कशी? तारा सरळ म्हणाली की तो नेहमी याच रूममध्ये थांबतो. रायशा सांचक होती, पण तारा ठाम. ताराने बेल वाजवली. थोड्याच वेळात दार उघडला आणि आकाश समोर आला. तो चकित होत म्हणाला, रायशा? तारा? तुम्ही इथे? आत या. दोघे आत गेल्या. आत गेल्यावर रायशा श्वास रोखत म्हणाली की धूर आणि दारूचा एवढा वास आहे की जाम भयंकर वाटते. तारा लगेच म्हणाली की हा वास बाळासाठी चांगला नाही. ती बाहेर थांबेल. रायशा त्याच्याशी बोलून घेईल. रायशा घाईघाईने म्हणाली की नको, नंतर बोलू. तो बहुतेक दारू पिऊन आहे. पण आकाश म्हणाला, नाही, मी दारू प्यायलो नाही, मी ठीक आहे. आणि त्याने रूम फ्रेशनर फवारल्याचंही सांगितलं. आता काही वास नाही असं तो म्हणाला. तारा विनंती करू लागली, रायशा त्याच्याशी बोल. रायशा अजूनही अनिश्चित पण म्हणत होती, पण वाक्य पूर्ण होण्याआधीच ताराने दार बंद करून रूमच्या बाहेरून स्वतःला अलगद दूर केलं. रायशा घाबरून म्हणाली, अरे दार का बंद केलं? ती दार उघडणार इतक्यात आकाशने तिचा मनगट पकडला आणि तिला जोराने आपल्या मिठीत खेचलं. त्याने तिला इतक्या घट्ट पकडलं की ती सुटण्याचा प्रयत्न करूनही सुटू शकली नाही. रायशा घाबरून विनवू लागली, आकाश काय करत आहेस? मला सोड, तू नशेत आहेस, कृपया सोड मला. पण आकाश रडत म्हणाला, रायशा, मला माफ कर. मी असं करायचं नव्हतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला माफ कर. रायशा चकित झाली. काय बोलतोयस? मी भूतकाळ विसरले आहे. मी तुला माफ केलंय. आता मला सोड. तू सध्या शुद्धीत नाहीस. सुटण्याचा प्रयत्न करताना दोघेही बेडवर पडले. त्याच क्षणी हॉटेल रूमचं दार उघडलं. तारा आत धावत आली आणि म्हणाली, भाऊ, मी सांगितलं होतं ना. रायशा पटकन उठली आणि बाहेर पाहिलं. दारात अमान उभा होता. चेहरा पूर्ण थंड, भावना शून्य. रायशा थरथरत म्हणाली, असं नाहीये, तसं काही झालेलं नाही. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. ती अमानला सगळं खरंखुरं सांगत होती. पण अमान एकही शब्द बोलला नाही. हॉटेलपासून घरी येईपर्यंत एकही शब्द नाही. घरी आल्यानंतर अमान तिच्याजवळ आला, खाली बसला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, श्श, रडू नकोस. का रडते? थांब, थांब ग माझ्या प्रिये. त्याने अंगठ्याने तिचे अश्रू पुसले. रायशाला विश्वास बसत नव्हता. अमान इतक्या कोमलतेने तिला कधीच बोलला नव्हता. अमान पुढे म्हणाला,
मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुला मला काहीही समजवण्याची गरज नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला अशा अवस्थेत पाहिलं की माझ्या हृदयाला वेदना होतात. रडू नकोस ग. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरून शांत केलं. ते ऐकताच रायशा फुटून फुटून रडत त्याला मिठी मारून बसली. अमान तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, श, काही झालेलं नाही. शांत हो. तिच्या कपाळावर हलका चुंबन देत तो तिला शांत करत बसला. हळूहळू रायशा त्याच्याच मिठीत झोपली. अमानने अतिशय काळजीपूर्वक तिला उचललं आणि जणू काही अमूल्य वस्तू असावी तशी हळूच बेडवर ठेवली. तिच्या केसांवर हात फिरवत थोडा वेळ बसला. मग तिच्या कपाळावर किस करून तिला ब्लँकेट नीट ओढून दिलं आणि उठला. काही क्षणांनी तो मोबाईल घेऊन बाल्कनीत गेला आणि एका नंबरवर फोन लावला. त्याचा आवाज पूर्ण थंड, निर्धारपूर्ण. वेळ आली आहे. आता कारवाई करायची. सगळेजण हॉलमध्ये बसून राजेंद्र जोशी आजोबा यांची येण्याची वाट पाहत होते. आजोबांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावलं होतं, पण का बोलावलं हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं होतं की त्यांना एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. नेमकं काय असावं देवच जाणे. तिथे तारा आणि आकाश दोघेही उपस्थित होते. तारा रायशाशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण रायशाने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. त्या घटनेनंतर तिच्यात बोलण्याची हिंमत कशी काय आली हेच रायशाच्या डोक्यात बसत नव्हतं. तिने माझा आणि अमानचं नातं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिला मी कधीही माफ करणार नाही हे रायशा मनात पुन्हा ठामपणे ठरवत होती. आणि आकाश, तो तर एका सोफ्याच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसला होता. जणू त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटत होती. पण रायशाला ना त्याच्या लाजेचं ना अपराधीपणाचं काही देणं घेणं नव्हतं. खरं तर अमानने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून ठीक, पण जर त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नसता, त्या दृश्यावर विश्वास ठेवून मला दोष दिला असता. हा विचार केलेलाच रायशाला घाबरवून टाकत होता. पण या सगळ्यात तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटत होतं ते म्हणजे अमानचा तिच्यावरील दिवसेंदिवस वाढणारं प्रेम आणि सौम्य व्यवहार. त्याच्या प्रत्येक कृतीने ती त्याच्यावर आणखी खोलवर प्रेम करू लागली होती. आधी ज्या अमानला तिने मजेत अखरू नाव दिलं होतं, तोच आता समोरील सिंगल सोफ्यावर राजासारखा बसलेला. माझा देखणा राजा. हे विचार करताच तिच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि अमाननेही तिच्या नजरेचा अंदाज घेत हसून प्रतिसाद दिला. तेवढ्यात राजेंद्र खन्ना आजोबा आणि आजी हॉलमध्ये प्रवेश करतात आणि सगळं वातावरण शांत होतं. राजेंद्र आजोबा म्हणतात, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी आज एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. कुणाला कल्पना आहे काय तो निर्णय काय असू शकतो? ललिता, रायशाची सासूबाई म्हणतात, नाही बाबूजी. काय निर्णय? राजेंद्र खन्ना म्हणतात, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की इतकी वर्ष मी कंपनी सांभाळत होतो, फक्त या आशेवर की मोहित बरा होईल आणि पुन्हा कंपनीची जबाबदारी सांभाळेल. पण त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा झालेली नाही. ते व्हीलचेअरमध्ये बसलेल्या मोहितकडे पाहत खोल उसासा टाकतात. आणि माझं वयही वाढत चाललं आहे. त्यामुळे मी कंपनीची धुरा आता पुढे सांभाळू इच्छित नाही. मी ठरवलं आहे की हा पदभार पुढे कोणाला तरी सुपूर्द करायचा. आकाशचे डोळे आजोबांकडे पाहता क्षणी चमकले. कारण सर्वांनाच खात्री होती, नवीन CEO तोच होणार. कारण अमानला त्याच्या वडिलांच्या कंपनीत अजिबात रस नव्हता. तारा आणि ललिता, त्यांच्या सासूबाई, यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हसू उमटलं होतं. पण पुढच्या क्षणी सर्व काही बदललं. राजेंद्र खन्ना म्हणतात, मी प्रेसला रिलीज पाठवला आहे आणि कंपनीच्या मेलबॉक्सलाही मेल गेला आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत सगळ्यांना कळेल की आमच्या कंपनीचा नवीन CEO कोण आहे. मिस्टर अमान खन्ना. काय? रायशाने अवाक होऊन अमानकडे पाहिलं. पण त्याच्या चेहऱ्यावर कणभरही भावना नव्हती. ना धक्का, ना आनंद, ना नाराजी. काहीच नाही. जणू काही विशेष घडलंच नव्हतं. तिला तर क्षणभर वाटलं की कदाचित तिने चुकीचं ऐकलं असेल. पण नाही. हॉलमधल्या इतर सगळ्यांच्या आश्चर्यचकित चेहऱ्यांनी हे स्पष्ट होत होतं. आजोबांनी खरोखरच अमानचं नाव जाहीर केलं होतं. पण का? आणि अमान हे स्वीकारतोय तरी कसं? राजेंद्र खन्ना म्हणतात, ठीक आहे अमान, आता हे कागद साईन कर. अमान शांतपणे पुढे आला आणि कुठलाही विरोध, प्रश्न किंवा भावनांशिवाय सगळी कागदपत्रे साईन केली. राजेंद्र खन्ना म्हणतात, अभिनंदन बेटा. मला आशा आहे तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अमान म्हणतो, काळजी करू नका ग्रँडपा, मी तुम्हाला निराश करणार नाही. ललिता सासूबाई म्हणतात, अभिनंदन बेटा, मला खूप आनंद होत आहे. अमानने तिच्याकडे पाहायलाही टाळलं, जणू ती तिथे नव्हती. नंतर तो सरळ रायशाकडे वळला. अमान म्हणतो, रायशा, चल. दोघेही शांतपणे उठले आणि आपल्या खोलीकडे निघाले. मागे सगळे त्यांच्या त्यांच्या खोल्यात पांगत गेले. पण वातावरणात अजूनही त्या अनपेक्षित घोषणेने निर्माण झालेला ताण जाणवत होता. अमानने फोनवरील संभाषण संपवलं तेव्हा रायशा अजूनही खोल विचारात गुंतलेली होती. तिच्या शांत चेहऱ्यावर एकच प्रश्न फिरत होता. अखेर हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं का? अमान तिच्याकडे पाहत हलकेच म्हणाला, काय विचार करतेस तू? रायशा हळूच वर पाहत म्हणाली, तुला माहिती होतं? नाही का?
अमान भुवया उंचावत थोड्या मिश्किल चेहऱ्याने विचारतो. काय माहिती? रायशा अधीर होत म्हणाली. आजोबा तुलाच CEO करणार आहेत हे तुला आधीच माहीत होतं, बरोबर ना? अमान तिला प्रश्न न देता तिच्यासमोर येऊन बेडवर बसला. नाही. आधी तू सांग, असं का वाटलं तुला? रायशाने दीर्घ श्वास घेतला. कारण दादाचे घरातले प्रमुख असले तरी तुझ्याबाबत कोणताही निर्णय तुझी परवानगी न घेता ते घेतील असं मला वाटत नाही. त्यांच्यात एवढं धाडस नाही. अमानने नाटके आश्चर्य दाखवत म्हटलं. अरे वा, म्हणजे मी एवढा धोकादायक आहे? ओहो नाही, थांब. मी अकडू आहे ना, म्हणूनच? हे ऐकताच रायशाचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. ती मान खाली घालत हळूच म्हणाली, ते मी आधी म्हणायचे, आता नाही. आणि मग अचानक आश्चर्याने तिने विचारलं, पण तुला कसं माहिती झालं? ओहो, आठवलं. त्या दिवशी एअरपोर्टसमोर निकिताने सांगितलं होतं. पण तू अजूनही ते लक्षात ठेवून आहेस? तुझी मेमरी तर भारी आहे. अमान हसू आवरत म्हणाला. हो, माझी मेमरी चांगली आहे, पण हे मी स्वतःहून लक्षात ठेवलं नव्हतं. मी तर विसरलं होतं. रायशा गोंधळली. मग? अमानने शांतपणे सांगायला सुरुवात केली. काल रात्री निकिताचा फोन आला होता. तू झोपलेली होतीस. मीच फोन उचलला. तिला माहीतही नव्हतं की मी बोलतोय, आणि ती तर सतत बोलतच राहिली. मग अचानक तिने विचारलं, तुझं आकडू कसं आहे? आणि तेव्हा मला आठवलं. रायशाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.